धबधब्याखाली अडकलेल्या 300च्या जवळपास पर्यटकांची सुखरूप सुटका। पावसाळा सुरू झाला की निसर्ग सौंदर्य बहरते, धबधबे ओसंडून वाहू लागतात आणि याच गोष्टी पर्यटकांना आपल्याकडे येण्यास खुणावतात। पण बाहेरून आलेल्या पर्यटकांना त्या क्षेत्राची माहिती नसल्याने काही वेळा पर्यटक धबधब्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अडकून पडल्याच्या घटना घडतात। अशीच घटना काळू धबधबा येथे घडली आहे। मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाखाली असलेल्या काळू धबधब्याखाली अडकलेल्या 250 ते 300 पर्यटक अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका केली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। शनिवारी या काळू धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक माळशेज घाटात आले होते। मात्र अचानक ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे सर्व पर्यटक अडकून पडले होते। हे क्षेत्र पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर पुण्यापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर कल्याण अहमदनगर महामार्गाजवळ आहे। हे ट्रेकर्स हैदराबाद, पुणे आणि मुंबईहून आले होते, परंतु दुपारी मुसळधार पावसामुळे काळू नदीची पाण्याची पातळी वाढल्याने ते जंगलात अडकले होते, असे वन अधिकारी आणि स्थानिकांनी सांगितले। राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासनाकडून फोन आल्यानंतर वन अधिकाऱ्यांना त्यांच्या अडकल्याची सूचना देण्यात आली। बचाव कार्य विशेषतः धोकादायक होते, कारण स्थानिकांना नदी ओलांडण्यासाठी झिप लाईनचा वापर करून झाडांना दोरी आणि हार्नेस बांधण्यासाठी वाहत्या पाण्यातून पोहावे लागत होते। यावेळी मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि वाल्लीवरे गावाचे बचाव कार्य टीम यांच्या मदतीने या सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। सुमारे 3 ते 4 तास ही रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते। वाघाची वाडी गावात 7 तास सुरू असलेल्या या मोहिमेत ठाणे आणि जुन्नर वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने 100 महिलांसह 300 हून अधिक ट्रेकर्सना वाचविण्यात यश आले।